चला तर मग सुरू करूया. ग्रहण म्हणजे नक्की काय? ग्रहण ही एक शास्त्रीय घटना आहे, ही एक खगोलीय घटना आहे आणि याच्यामध्ये चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्यभागी येतो. चंद्रामुळे सूर्य हा झाकला जातो आणि पृथ्वीवर सूर्यकिरणं डायरेक्ट येत नाहीत. तर ही एक साधी सिंपल घटना आहे, पण पूर्वीपासून या घटनेला हिंदू धर्मामध्ये आणि अशा बऱ्याच मायथॉलॉजीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वर्णन केलेलं आहे आणि याची एक भीती देखील निर्माण केली आहे. कारण पूर्वीच्या काळी ही घटना अनाकलनीय होती, म्हणजे माहीत नव्हतं की हे का होतं, तर त्यामुळे याला अशुभ काल मानला जाईल. परंतु ग्रहण अशुभ आहे असा एकही शास्त्रीय पुरावा, एकही सायंटिफिक एव्हिडन्स आजपर्यंत सापडलेला नाही आहे. गर्भवती महिलांनी कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आणि या ग्रहण काळामध्ये अत्यंत शांत राहण्याची गरज आहे. आपल्या आजूबाजूला पूर्वापार चालत आलेलं, ऐकत आलेलो आपण जे असतो त्याचा परिणाम आपल्या मनावर नक्कीच असतो की ग्रहणकाळ ही एक अशुभ घटना आहे का, माझ्या बाळावर याचे काही दुष्परिणाम होतील का? तर असं काहीच नाही आहे, असं काहीच होणार नाही. ग्रहण काळात तुमच्या बाळावर काहीही परिणाम होणार नाही आहे. ग्रहण काळाचा सूतक काळ हा ग्रहण चालू होण्यापासून 12 तास आधी असतो. बऱ्याच वेळा आपण असं ऐकतो की ग्रहण काळात पालथी मांडी घालू नये, मांडी घालू नये, ग्रहण काळात झोपू नये, ग्रहण काळात जेवू नये, ग्रहण काळात कुठल्याही धारदार वस्तूंचा यूज करू नये, नखं कापू नये, केस कापू नये किंवा ग्रहण काळात अगदी महिलेनी पाणी पिऊ नये, अन्नाचे सेवन करू नये. तर या गोष्टींचा कुठलाही शास्त्रीय एव्हिडन्स, सायंटिफिक पुरावा आजपर्यंत सापडलेला नाही आहे ना, असं काही सिद्ध झालेलं आहे. तर माझ्या मैत्रिणींना एकच सल्ला आहे, आपल्या घरात जर कोणी म्हातारी माणसं असतील जी आपल्याला सांगत असतील, ते पूर्वापारपासून हे ग्रहणाच्या प्रथा आणि चालीरीती पाळत आलेले आहेत, त्यामुळे तो एक संस्कार आपल्यावर देखील नाही म्हटलं तरी असतोच. आणि त्यांचा मान राखण्यासाठी म्हणून तुम्ही ग्रहण काळात, म्हणजे जेव्हा ग्रहण चालू होतं, तुम्ही हा ग्रहण काळ पाळू शकता. तुम्ही छानपैकी मारुती स्तोत्र वाचू शकता, दुर्गास्तुती वाचू शकता, गणपती स्तोत्र वाचू शकता, अथर्वशीर्ष वाचू शकता. याच्यामध्ये तुम्ही शांत संगीत देखील ऐकू शकता. परंतु जर आपण आध्यात्मिक दृष्टीने विचार केला तर या 2 तासामध्ये किंवा या 1.5 तासाच्या कालावधीमध्ये जो सूर्यग्रहण चालू असेल त्यावेळेला अंधार पडलेला असतो आणि त्यावेळेला जे अन्न असतं, अंधारामधलं जे अन्न असतं ते तामसिक होतं. आध्यात्मिकदृष्ट्या हे शिजवलेलं अन्न तामसिक होतं आणि त्यामुळे ते खाऊ नये. तर असं म्हटलं जातं की या अन्नावर, पाण्यामध्ये तुळशीपत्र ठेवावं आणि तुळशीपत्र हे निगेटिव्ह एनर्जी शोषून घेतं आणि पॉझिटिव्ह एनर्जी हे बाहेर टाकत असतं, बाहेर उत्सर्जित करत असतं. तसंही पाहिलं तर तुळशीपत्र हे खूप जास्त ऑक्सिजन बाहेर सोडतो, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो आणि तुळशीपत्र सायंटिफिकलीसुद्धा ती ऑक्सिडंट आहे आणि आपण जरी तुळशीपत्र खाल्ली तर कॅन्सरसारखे आजार बरे होतात. त्यामुळे तुळशीपत्राला सायंटिफिक एव्हिडन्ससुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही पाणी जर तुम्हाला प्यायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तुळशीपत्र घालून पिऊ शकता, याला काहीच हरकत नाही आहे. आणि अन्नावर देखील तुळशीपत्र ठेवू शकता. आपल्या मोठ्यांचा मान राखण्यासाठी तुम्ही शिजवलेलं अन्न 1.5 तास खाऊ नका, 1.5-2 तास ग्रहण काळामध्ये खाऊ नका. पण त्यापूर्वी तुम्ही खूप सारे तरल म्हणजे सॉफ्ट मऊ पदार्थ खाऊन घ्या, शिजवलेले पदार्थ खाऊन घ्या आणि पाणी पिऊन घ्या. त्यामुळे ग्रहण काळामध्ये काही न खाता राहू शकता. आणि अगदीच असंही म्हटलं जातं की ग्रहण काळात बाथरूमला जाऊ नये, वॉशरूमचा यूज करू नये. पण याचं कसं आहे, पूर्वी बाथरूम हे घराच्या बाहेर असायचे आणि दिवे म्हणजे लाईटसुद्धा नसायचे. मग अशावेळी जेव्हा ग्रहण काळ असायचा तेव्हा पूर्ण अंधार असायचा आणि गर्भवती महिला ही पडू नये किंवा तिला काही इजा होऊ नये म्हणून हे एक शास्त्र होतं की बाहेर बाथरूमला जाऊ नये. पण तुम्ही या काळामध्ये जर तुम्हाला लघवीला जायचं असेल, वॉशरूम यूज करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता, हा माझा सल्ला आहे. त्यामुळे बाळाला काही त्रास होणार नाही. काय असतं
कधी-कधी जर या गोष्टी आपण 1.5-2 तास पाळून काही फरक पडणार नसेल आणि आपल्याला मानसिक शांती मिळणार असेल तर पाळायला काही एक हरकत नाही. पूर्वी असं म्हटलं जायचं की नखं कापू नये, धारदार वस्तूंनी काही गोष्टी चिरू नयेत, कुटू नयेत. याच्यामागे काही रिझन्स होते. जर आपण जसं मी तुम्हाला सांगितलं पूर्वी लाईट्स नसल्यामुळे दिसत नसायचं, त्यामुळे गर्भवतीला काही इजा होऊ नये म्हणून या गोष्टी सांगितल्या जायच्या. आता असंही म्हटलं जातं की सूर्यग्रहणामध्ये तुम्ही बाहेर गेलात तर तुमचं बाळ हे मंद होऊ शकतं, वेडं होऊ शकतं. सूर्यग्रहणामध्ये तुम्ही मांडी फोल्ड केली, हात फोल्ड केले, कुठल्याही गोष्टी फोल्ड केल्या तर तुमच्या बाळाचे ओठ फाटू शकतात. कुठल्याही गोष्टी कापल्या तर तुमच्या बाळाचे ओठ फाटू शकतात. तसं काहीच नाही आहे, याला कुठलाही सायंटिफिक पुरावा नाही आहे. पण जर तुम्ही सूर्यग्रहणाला डिरेक्टली नेकेड आईजनी, उघड्या डोळ्यांनी बघितलं तर नक्कीच याचा तुमच्या डोळ्यांवर हा निगेटिव्ह इफेक्ट होणार आहे. कारण याच्यामध्ये सूर्याची किरणं जी असतात ती ज्याप्रमाणे नेहमीप्रमाणे सरळ आपल्यापर्यंत येत असतात ती येत नसतात, तर ती कॉन्सन्ट्रेटेड होऊन आजूबाजूला असतात, वातावरणात असतात. आणि मग याचा दुष्परिणाम नक्कीच आपल्या डोळ्यांवर होणार आहे. परंतु याचा दुष्परिणाम बाळावर बिलकुल देखील होणार नाही आहे. तरीसुद्धा आपल्याला जर शक्य असेल तर बाहेर पडू नये, कारण आपल्यावर एक मानसिक संस्कारसुद्धा असतात. आणि मग ह्या पाळल्यामुळे जर आपल्याला मानसिक शांती मिळणार असेल तर काही वेळ म्हणजे फक्त ग्रहण काळ चालू असताना या गोष्टी पाळल्या तर चालू शकतात. आणि अगदी नाहीच पाळल्या तर फक्त सूर्याकडे बघू नका, त्याचा तुमच्यावर वाईट परिणाम होईल. आणि बऱ्याच जणी या जॉबला वगैरे जातात, जॉबवरून घरी येताना तुम्ही सूर्याकडे बघू नका, इतकंच करा. गर्भवती मातांना माझं कळकळीचं सांगणं आहे, याचं बिलकुल देखील तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमचं बाळ हे अगदी सुखरूप आहे, आतमध्ये पाण्यामध्ये आहे आणि त्याला काहीही इफेक्ट होणार नाही आहे. तुम्ही मांडी घालून बसलात तरीही काही होणार नाही. अगदी तुम्ही आहे तसं रेग्युलर सहज वागा. फक्त वातावरणामध्ये थोडीशी ऊर्जा कमी असल्यामुळे तुम्हाला थोडंसं लो फील होऊ शकतं, पण ते फक्त वातावरणातली ऊर्जा कमी असल्यामुळे होतं आणि त्याचा तुमच्या बाळावर काहीच इफेक्ट होणार नाही आहे. पण आपला जो माइंड ब्लॉक असतो ना की ग्रहण काळामुळे खूप गोष्टी होतात, कारण आपल्याला फोनही येतो, आपल्या आईचा येतो, अगं ग्रहण आहे बरं का, या गोष्टी तुला करायच्या आहेत या नाही करायच्या, मावशीचा येतो, बऱ्याच गोष्टी घरातल्या बायका आपल्याला सांगत असतात. त्यामुळे तोही एक इफेक्ट असतो, त्याच्यावर तुम्ही जास्त लक्ष देऊ नका. आपलं बाळ सुखरूप असणार आहे अशी विल पॉवर ठेवा आणि ते असणारच आहे, त्याला काहीही होणार नाही आहे. फक्त ही जी ऊर्जा कमी असते ना ती ऊर्जा कॉम्पेन्सेट करण्यासाठी म्हणून तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी वाचा, हनुमान चालीसा वाचा आणि मन पॉझिटिव्ह ठेवा आणि छान राहा, मस्त राहा, स्वस्थ राहा. हा ग्रहण काळ तुमच्यासाठी खूप छान असणार आहे. डोक्यात कुठलंही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल, व्यवस्थित आहे. आणि सूर्यग्रहण, चंद्रग्रहण आपल्या बाळाला काहीही निगेटिव्ह इफेक्ट देणारा नाही आहे. फक्त आपल्या हिंदू धर्मामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि या गोष्टी आपल्या मानसिक शांतीसाठी आपण जरूर पाळाव्यात. मोठ्यांचा मान राखण्यासाठी देखील या गोष्टी पाळाव्या आणि आपल्याला यातून काहीच नुकसान नाही आहे. त्यामुळे या गोष्टी पाळल्याने जर फायदाच होणार असेल तर आपण या गोष्टी पाळू शकतो आणि अगदी शक्य नसेल तर याचे जास्त टेन्शन घेऊ नका. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, आपल्या मैत्रिणींबरोबर ही माहिती शेअर करा आणि नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.